हॅलो गाईज, तर मी आता झालेली आहे रेडी. माझं सगळं तयारी वगैरे झालेली आहे. आता नाश्ता करून आम्ही लगेच एअरपोर्टसाठी निघू, बिकॉज लेट नको व्हायला. तर आम्ही केलेलं आहे आता चेकआउट. आता निघतोय आम्ही. तर आम्ही आता आलो आहे. इथे जवळ एक मंदिर होतं आणि खूप छान मंदिर आहे. गणपती बाप्पा आहे. तर आम्ही तिरुपती एअरपोर्टला पोहोचलेलो आहोत. मम्मी पप्पा इथे बसले. बॅग चेक इन, सिक्युरिटी चेक इन वगैरे झालेली आहे. आता आम्ही आमच्या गेटजवळ आलेलो आहोत. आता बघतो काही खातो. भूक तर लागली आहे बिकॉज नाश्ता पण करून आलो होतो. आणि इथे मी तर दिवस रात्र इडलीच खाल्ली आहे. जेवायला पण इडली, नाश्त्याला पण इडली. बिकॉज इथे इडली खूप भारी लागली. मी इथे बसून बसून कंटाळली आहे. आईस तर हा एअरपोर्ट एवढा रिकामा आहे. इथे जास्त लोक दिसत पण नाही आहेत. मोजून 4-5 आम्ही पकडून दिसतोय. हॅलो गाईज, तर आता आम्ही बसूनच आहोत. अजून अर्धा तास आहे फ्लाईट यायला. सो त्या टोकनवर आमचा 4चा टाईम होता आणि आमचं 2 तासामध्ये दर्शन झालं. एकदम छान दर्शन झालं. तिथे एवढे फोटो वगैरे मोबाईल ॲक्च्युली मी हॉटेलमध्येच ठेवून गेलेलो. कशाला उगाच तिथे काढायचंच नाही. तर फक्त एका पप्पाचा नेला होता, त्याच्यामध्येच फोटोज वगैरे क्लिक केले. बट तिरुपती एअरपोर्ट म्हणजे ठीक आहे, छोटा आहे. म्हणजे आपल्या मुंबई एवढा नाही आहे. बेसिक गोष्टी आहेत. बोर्डिंगचा टाईम झालेला आहे, तरी अजून बोलवलं नाही आहे. तर बसमध्ये बसतोय. माझ्या पाठी तुम्ही बघू शकता. मी आठवत होती की हिला कुठेतरी बघितलेलं आहे. मग मला आठवलं बिकॉज मी टेम्पटेशन आयलँडचे 2-3 एपिसोड बघितलेले. त्यात ही निविशा नावाची कंटेस्टंट होती आणि ती पण कोल्हापूरलाच राहायची. सो त्यावरून मला क्लिक झालं की ही तीच असेल. फायनली कोल्हापूरला आलेलो. हॅलो गाईज, तर आताच आम्ही कोल्हापूर एअरपोर्टला लँड झालेलो आहोत. आता बॅगेज कलेक्ट करतो आणि मग लगेच जातो हॉटेलवर. यांनी एकदम कोल्हापूर एअरपोर्ट रॉयल बनवलं आहे. इथला ज्वेलरी मार्केट खूप छान आहे आणि इथे चप्पल सुद्धा खूप छान भेटतात. तर बघू आता. बघू शकता महालक्ष्मी देवीचं मंदिर किती जवळ दिसतंय आम्हाला आमच्या हॉटेलमधून. गुड मॉर्निंग गाईज. तर आता आम्ही आलेलो आहोत महालक्ष्मी टेम्पल. तर आता आम्ही दर्शन वगैरे करून झालेलं आहे. त्यांनी एक व्हाईट कलरचं
सूट पण दिलं ना, त्याच्यामुळे दर्शन लवकर होतं. आणि आता आमचा अभिषेक होणार आहे. ओटी वगैरे सगळं करून झालेलं आहे. ॲक्च्युली आम्ही अभिषेक करायच्या आधी एकदा दर्शन केलं होतं आणि आता परत मम्मी पप्पा आल्यावर त्यांच्याबरोबर पण दर्शन केलं आणि खूप छान दर्शन झालं. खूप वेळ मिळाला देवीला बघायला. महालक्ष्मी सुवर्ण पालखी, कोल्हापुरी मिसळ. तर आता आम्ही आलेला ज्योतिबा टेम्पलमध्ये. तिथे बघू शकता किती फॉग झालेला आहे. आता जातो दुसऱ्या स्पॉटला गाईस. तर आता आम्ही आलेला पन्हाळा फोर्टमध्ये. तुम्ही बघू शकता. गाईस, तर आता आम्ही आलो आहोत सज्जाद कोठीमध्ये. बघू शकता किती फॉग झालेला आहे इथे. हा आहे छत्रपती शाहू महाराज यांचा म्युझियम प्लस पॅलेस. बिकॉज वरच्या फ्लोअरवर यांची फॅमिली राहते आणि खालच्या फ्लोअरवर म्युझियम आहे आणि एंट्रीसाठी तिकीटसुद्धा लागतं.